नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज बकासूरच्या गोठ्यावर काय झालं सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला असेल की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील बकासूरच्या गोठ्यामध्ये असं काय झालं की थंबनेलला तुम्ही बघितलंच। आज महादेवाचा वार, महाशिवरात्री आहे आज, आणि आज तुम्ही बघितलं सगळ्यांचे उपवास आहेत जे आपल्या हिंदू संस्कृतीला मानणारे आहेत ते। आणि तुम्ही बघितलं आज एक पोस्ट पडली होती इंस्टामध्ये, ती पोस्ट बघितली, म्हटलं चला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरबद्दल व्हिडिओ बनवावा। आणि बकासूरचे व्हिडिओ असतातच, परंतु आज थोडासा वेगळा व्हिडिओ तुम्ही बघितलं। आज महाशिवरात्री म्हटल्यानंतर आज बकासूरच्या गोठ्यावरती पूजन झालं बकासूरचं, व्हायलाच पाहिजे का तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर हा महादेवाचा नंदी आहे, सगळेच आहेत, परंतु सगळ्या नंदींना सगळेजण करत असतील, परंतु एक बकासूर एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो एक वेगळाच नंदी आहे, एक वेगळाच अवतार आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, एक वेगळे विक्रम त्याच्या नावावरती आहेत, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सांगायची गरजच नाही आहे। परंतु आज बकासूरच्या गोठ्यावरती आज बकासूरला सकाळी सकाळी जे आहे ते अंघोळ वगैरे घालण्यात आली। अंघोळ घालल्यानंतर त्याला सजवण्यात आलं, सजवण्यात आल्यानंतर त्याला हार पुष्पाने सजवला चांगला पूर्णपणे, आणि त्याची आज जी आहे ती पूजा वगैरे करण्यात आली, त्याचा अभिषेक घातला, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय चीज आहे, महादेवाचा अवतार या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा हा बकासूर। सगळे नंदी आहेत, मी कुठल्याच नंदीला असं काय म्हणत नाही आहे, परंतु सगळे नंदी आपलेच आहेत, परंतु आज बकासूरबद्दलचे अपडेट जे आले ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी। आणि बघितलं तुम्ही आज बकासूरचा आज अभिषेक जो आहे तो घालण्यात आला, कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूरचं काय रेकॉर्ड सगळ्यांना माहीत आहे। मी वारंवार सांगतोय बकासूरशिवाय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खरंच मजाच नाही येत, कारण की तो जर न असेल ना मैदानात तर खरंच लोक आवर्जून शर्यत बघतात, आणि कोण बघतात ना ते कमेंट्समध्ये सांगायचं नक्की। आणि त्याच्याशिवाय खरंच हे बैलगाडी शर्यत क्षेत्र त्याच्याशिवाय अपूर्ण आहे, आणि तो जोपर्यंत पळतोय तोपर्यंत या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळे नंदी जे आहेत ते सगळे पळताना सगळेच बघतील, परंतु तुम्ही बघितलं कोणत्याही चॅनलवरती लाईव्ह असू द्या त्या ठिकाणी व्ह्यूज बकासूरलाच जास्त असतात, जिथं बकासूर असतो तिथंच व्ह्यूज जास्त असतात। गटाला 40-40, 50-50, 55-55 हजार लोक व्ह्यूज येतात, म्हणजे शेवटी त्याच्यामध्ये असं काहीतरी वेगळेपणा आहे की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक असा जिल्हा आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बकासूरचं नाव घेतलंच जातं, कारण की प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये बकासूरचे फॅन्स खूप आहेत। आणि आज तुमच्यासाठी वेगळाच व्हिडिओ म्हटलं, जरा लोकांना काही माहीत नसतं त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं माहिती द्यावी की आज बकासूरला जे आंघोळ पाण्यानं घालण्यात आली होती, आंघोळ घातल्यानंतर त्याची पूजा पाठ वगैरे सगळं केलं, आणि तुम्ही बघितलं आज खरंच खूप आनंद होतो आहे। आणि आज दिवससुद्धा सगळ्यांसाठी चांगलाच आहे, आज महादेवाचा वार आहे, म्हणजे महादेवाचे आज महाशिवरात्री हा दिवस आहे, सगळ्या जे आहेत त्यांचे उपवास, सगळ्यांचे बैलगाड्या शर्यत क्षेत्रामधील जेवढे लोक आहेत, जेवढे म्हणजे सगळेच लोक म्हणतो आहे मी, त्यांचे आज सगळ्यांचे उपवास सगळ्यांचेच आहेत। आता सगळे म्हणतील की उपवासाचंच काय याचं काय मध्ये न घेणं ना देणं, पण नाही, मी सांगतो आहे कारण की तुम्हाला माहिती आहे ह्या दिवसाचं खूप महत्त्व आहे। उगीच आज बकासूरला अभिषेक घातलेला नाही आहे, त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, तर तो एक वेगळाच नंदी आहे, त्याच्याजवळ ज्यावेळेस जातात ना लोक एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। आता मी सांगायची गरज नाही, सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे, आणि सगळ्या लोकांना माहिती आहे, अनुभव घ्या, बकासूर शेजारी ज्यावेळेस येतात त्यावेळेस वेगळीच ऊर्जा निर्माण अंगामध्ये शिरते, कारण की सगळ्यांना माहीत आहे तो एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याला देव अशी एक नावच दिलेलं आहे त्या बकासूरला। ही होती आजची एक अपडेट
की बकासूरच्या गोठ्यावरती काय झालं. बकासूरचा आज अभिषेक जो आहे तो घालण्यात आलेला आहे. हीच अपडेट आज तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन. कुणाला जर काय कुणाच्या मनाला जर कुणाच्या ठेच जर पोहोचले असेल, मी सगळ्याच नंदींबद्दल चांगला विचार करतो, चांगलंच बोलतो, असं कुणाविषयी काय नाही. फक्त एवढंच की बकासूरबद्दल माझ्याकडे अपडेट आली की बकासूरच्या गोठ्यावरती आज बकासूरचा अभिषेक जो आहे तो घालण्यात आलेला होता. मी सगळ्याच नंदीवरती प्रेम करतो आणि प्रेम करत राहीन. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.